नमस्कार, तुमचे वैशाली कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे हुलग्याची भाजी. ही अशा पद्धतीची हुलग्याची भाजी गावाकडे बनवली जाते. ही भाजी मी 4-5 जणांसाठी बनवणार आहे. चला तर मग करूया आता आपण हुलग्याची भाजी. इथे मी 1 वाटी हुलगा घेतलेला आहे. तो आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे. हलकासा भाजून घ्यायचा आहे, जास्त भाजायचा नाही. जास्त हुलगा जर आपण भाजला तर भाजी कडसर लागते, त्यामुळे हलकासा भाजून घ्यायचा आहे. चला तर मग आता आपण चुलीवर शिजवून घेऊया हुलगा. पाणी गरम झाल्यानंतर भाजलेला हुलगा यामध्ये टाकायचा आहे. 7 ते 8 मिनिटे हा हुलगा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. भाजीसाठी खोबरं, कोथिंबीर व लसूण हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. हुलगा आपला आता शिजलेला आहे, त्यामधील पाणी काढायचे. बघू शकता तुम्ही किती छान शिजलेला आहे. हा हुलगा मी खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेतलेला आहे. जास्त बारीक न करता असा ठेवायचा आहे हुलगा. भाजीसाठी आपल्याला 1 तांब्याभर पाणी गरम करून घ्यायचे. कढईमध्ये 2-3 पळी तेल ओतायचं. तेल तापल्यानंतर जिरे व मोहरीची फोडणी द्यायची. फोडणी दिल्यानंतर बारीक केलेलं खोबरं, लसूण, कोथिंबीर यामध्ये घालायची. ते चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं. कमी गॅसवरती हे भाजून घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे काळं तिखट टाकायचे. ते पण चांगलं तेलात भाजून घ्यायचं. भाजल्यानंतर यामध्ये बारीक केलेला हुलगा आपण तो टाकायचा आहे. तो पण हलवून घ्यायचा. 1 चमचाभर मीठ टाकायचं आहे. ही भाजी मी 5 जणांसाठी बनवणार आहे, त्यामुळे मी यामध्ये 1 ग्लासभर पाणी ओतणार आहे. तुम्हाला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढं तुम्ही पाणी ओतू शकता. कोणाकोणाला आवडते अशी हुलग्याची भाजी तर नक्की कमेंटमध्ये सांगा. अशा प्रकारे गावरान पद्धतीने बनवलेली भाजी खूप छान लागते. तुम्ही पण करून बघा. किती छान तरी आलेली आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करायला विसरू नका.